ओके. तर आपला 20वा दिवस, 20वा चॅप्टर, 20वा दिवस नाही म्हणता येईल, आपला खरं तर 26वा दिवस आहे आज. म्हणजे त्याच्या आधी आपण 6 सेशन केलेले, जे आपले बेसिक फाउंडेशन पुस्तकाचं आपण कंप्लीट करण्यात आपले 6 दिवस गेलेले. आणि आजचा चॅप्टर आहे 20वा, हृदयस्थ जादू. तर सगळ्यांनी आपल्या हातामध्ये ऐका ना कालचा एक्सपिरियन्स पहिला कुणाचा तरी शेअर करून घे, म्हणजे आपल्याला त्याच्यावरून ह्याची पण आयडिया येईल, देता येईल ना. थँक्यू. काल शतपावली. अच्छा अच्छा. हा, शेअरिंग घ्यायचं का पहिलं? चालेल का? हो असंही हो, म्हणजे चॅप्टर त्यांना छोटस. आयडिया येईल. हा, त्यांना आयडिया येईल ना. ओके ओके, हरकत नाही. कोणाला हा, कालची कोणी असाइनमेंट केली आहे का? मॅजिक फूड स्टेप, मराठीमध्ये काय चॅप्टरचं नाव आहे? शतपावले, जादूची शतपावले. हा, जादूची शतपावली. कोणी केलेलं आहे का हे? काल प्रॅक्टिस केले का कोणी? 100 पावलं चालायची होती, थँक्यू थँक्यू म्हणून. कोणी केलं असेल तर मला शेअर करू शकता. आणि कोणी शेअर करणार नसेल तर मी शेअर करणार. हो हो, ऑब्व्हियसली तुमचं शेअरिंग सांगायलाच लावणार होते मी तुम्हाला, पण मी चॅप्टर झाल्यानंतर म्हणणार होते. सो बट आता आपलं पहिलं शेअरिंग करायचंच आहे. तर कोणी केलंय का? कोणी एक्सपिरियन्स केलाय का मॅजिक फूड स्टेप आपले? उबाळ्यांचा हात हँड रेज आहे. ओके, चालेल. मला इथे दिसत नाहीये, सो तुम्ही सांगाल मला की कोण शेअर करतंय की ज्यांनी मॅजिक फूड स्टेप केलेले आहेत. सो बोला उबाळी साहेब. आज कालचा आपला चॅप्टर झाल्यानंतर आज सकाळी लिटरली 4:30 वाजल्यापासून उठल्यानंतर मी कुठलाही विचार न करता, ऐकायला येते? येस. येस, कुठलाही विचार न करता प्रत्येक सेकंदाला मी ज्या काय गोष्टी करत होतो तिकडे सगळीकडे मी थँक्यू म्हणत होतो. ओके. की इव्हन माझा जो मित्र आहे पंजाबी, तो सुद्धा म्हटला यार क्या सुबह से थँक्यू करत लगाय बेटे. तर मी म्हणलं थँक्यू. त्याला तो बोलला, त्याला पण मी थँक्यू म्हणलं. ओके. आणि लिटरली त्याचा परिणाम असा झाला की मी थँक्यू म्हणत असताना मला काही वेळा असं आठवत होतं की मी याच्या अगोदर कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये काम करत होतो, त्यांच्यासाठी थँक्यू म्हणलं. कुठले बिझनेस केले कंपन्यांचे, त्यांच्यासाठी थँक्यू म्हणलं. लिटरली मला आज 4:30 वाजता एक कॉल आला. मी मीटिंग मध्ये होतो, मला 4:30 वाजता एक कॉल आला आणि त्या कॉल मध्ये ते व्यक्ती म्हणाली की सर तुमचा नंबर मला या व्यक्तीने दिलेला आहे आणि मी तुम्हाला भेटायला बीड वरून इथे आलेलो आहेत. हो. कुठून? बीड वरून मला भेटायला, मला माहित नाहीये, तो मला भेटायला इथे. तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक झालाय तुमचा, पूर्ण बंद झालाय. भेटल्यानंतर मी बोलतो. आवाज ब्रेक झाला. तुम्ही सांगितलं की तो व्यक्ती तुम्हाला भेटायसाठी बीड वरून रोह्यापर्यंत आला, बट त्याच्या पुढे आम्हाला नाही ऐकायला आलं. हा, बीड पासून रोह्यापर्यंत आला आणि हे सगळं करत असताना, त्याच्याशी फोनवर बोलत असताना सुद्धा माझ्या माइंड मध्ये थँक्यू चाललं होतं. तर तो म्हटला की साहेब मी अरे म्हटलं मला 6:30-7 वाजतील ऑफिस मधनं निघायला, तर तुम्ही एवढा वेळ थांबून काय करणार? तुमचं काय म्हणजे काम असेल तर तुम्ही करून घ्या. तो म्हटलं माझं अलिबागला एक काम काढलेलं आहे मी, परंतु फर्स्ट प्रेफरन्स माझ्या काकांनी मला सांगितले तुम्हाला भेटायचं. तर मी म्हटलं ठीक आहे चला. ओके, मग तो माझ्यासाठी रोह्यामध्ये म्हणजे कोलाडला, रोह्यापासून एक 8 किलोमीटरवर माझ्यासाठी जवळजवळ 3 तास गाडी लावून तिथे उभा राहिला तो वाट बघत हायवेला. आणि मी रूमवर आलो, आंघोळ केली. हे सगळं ताजं थँक्यू म्हणायचं चाललं होतं. मी रूमवर आलो, आंघोळ केली, कपडे चेंज केली. माझा जो ज्युनियर इंजिनियर आहे त्याला म्हटलं गाडी घेऊन आपल्याला कोलाडला जायचं. त्याने पण पटकन नेक्सॉन त्याची नवीन गाडी काढली, मला घेतलं आणि तो कोलाडला गेला. तर त्याचे काका धनंजय पुंड्याचे नातलग आहेत
आणि त्यांनी मला 6 कारखान्यांचं काम द्यासाठी इकडे बोलवलं होतं. आणि वाव. त्यांनी त्यांच्या भाच्याला माझ्याकडे पाठवलं होतं बीड पासून, की तू फोनवर बोलू नकोस, ते रोहायला आहेत, तू तिथे रोहायला जा आणि त्यांना माझं बोलणं करून दे. मग त्यांनी वाव. आता बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, माळशिरस तालुक्यातले असे 4 कारखान्यांची कामं, बेळगावला 2.5 एकर मध्ये एक गोडाऊन आहे, तिथे 250 कोटीचा बिझनेस आहे. एवढं वाव. माझं एवढं माझं आणि हे बोलत असताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये थँक्यू चाललं होतं. तर वाव. त्यांनी म्हणले की उबाळे साहेब, वाव. तुमचं काम संपवलं, तुम्ही लवकरात लवकर बीडला मला भेटायला या, मी तुमची वाट बघते आणि तुम्हाला मोठी तुमच्याकडनं कामं करून घ्यायचे. पूर्ण साखर कारखान्यांची अख्खी 400 कोटीचे बिझनेस माझ्याकडनं त्यांना करून घ्यायचे. वाव. येस साहेब. अमेझिंग म्हणलं थँक्यू. अमेझिंग अमेझिंग. शेअरिंग. आणि एवढं सगळं करून त्याने मला चहाची ऑफर केली, जेवणाची ऑफर केली. इव्हन इफ ते म्हटले की तुम्ही ड्रिंक करत असाल तर तुम्हाला आपण ड्रिंकचं पण, मी म्हटलं तुझा चहा नको मला, ड्रिंक तर मी नाहीच आहे म्हटलं, आणि जेवणाचं पण काही नको, तू भेटलाच आनंद वाटला. त्याला माझ्याकडूनच त्याला दूध दिलं आणि तो तिथून मुंबईला निघून गेला. अलिबागला उद्या जातो मला, मी 1 लिटरली अर्धा तास फक्त मीटिंग केली आणि निघून आलो तिथून, थँक्यू म्हणून. वाव. वाव. तर वाव. मला ते इतका फरक जाणवला ना, प्रचंड बिक्क म्हणजे फरक जाणवला तो. नाईस. नाईस. फक्त नाईस. थँक्यू. खूप छान वाटलं मला. वाव. म्हणजे पॉवरफुल शेअरिंग झालं आजचं. छान. मस्त रिअली मस्त. एकदम स्टार्टिंगचं एकदम मस्त एकदम मस्त मस्त. एकदम पॉवरफुल. क्या बात आहे. मस्त. म्हणजे येस. विचार करा की नुसतं आभारी आहे म्हणताना आपल्याला फक्त म्हणायचं होतं, पण ऑटोमॅटिक हो आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात की आपण हो. कोणाकोणासाठी येस म्हणू शकतो. हे करेक्ट. येस गोष्ट येस तुमच्याकडून छान कळाली. नाईस येस नाईस. येस येस. एकदम एकदम. आणि माझा ज्युनियर पण आहे ना, जसं माझी वाट बघत असल्यासारखं, मी फोन केला केला, मी म्हटलं साहेब मी येतो लगेच कारकडे, तुम्ही या आवरून. आणि त्याने माझ्या फ्लॅटच्या इथे येऊन कार उभी केली, माझी वेटिंग करत राहिला क्या बात आहे. मला घेऊन युनिवर्स जायसाठी. सगळ्या गोष्टी अलाइन करतो तुमच्यासाठी. तुम्ही फक्त येस कृतज्ञ व्हायचंय बास. तुम्हाला येस पाहिजे ते येस तो द्यायला तयार आहे. पॉवरफुल शेअरिंग. येस येस गॉड ब्लेस येस. यू. मॅजिक डस्ट टू यू. थँक्यू 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 सो मच. हा, आता छायाताई ओके. शेअरिंग करणार आहे. आता मी सुद्धा खूपदा हे थँक्यू म्हणते. मी काल पण शेअर केलं होतं. पण आजचा अनुभव जेव्हा मी थँक्यू थँक्यू करत पावलं टाकली, पहिलं मी बघितलं किती मिनिटात माझे होतात आहेत, आणि मी दिवसभर करतच होते. बट तेव्हा करताना मी 3 वेळा लागोपाठ केलं ना, तेव्हा असं म्हणजे मला इथं हृदयात असं अक्षरशः असं जाणवत होतं की मग मी हृदयाचे ठोके ऐकते, म्हणजे इतकी मी अवेअर होते. म्हणजे जेव्हा आपण ठरवून कुठली गोष्ट करतो तेव्हा फुल टू अवेअर असतो आणि आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन हृदयाकडे जातं, हे मला जाणवतं. आणि काल झाला आणि आज हा चॅप्टर होता की हृदयाची जादू. मला येताना माझ्याकडे रेनकोट नव्हता आणि पावसाचं वातावरण खूप जोरात झालं होतं. तर मग मला म्हटलं चला आज तर बाबा हृदयाची जादू चॅप्टर आहे, चला आज करूनच बघूया. म्हणून मी स्वतःच पहिलं इथं असा हृदयावर हात ठेवला. म्हटलं मी आता घरी चाललीये युनिव्हर्स, माझ्याकडे नाही रेनकोट, तर तू मला वाचवायचेस आणि मला न भिजवता तू मला सुख सुख घरी नेऊन सोडवायचे. आणि हा पूर्ण राऊंड केला आणि मी परत हात तिथं हृदयावर ठेवला आणि मी गाडीवर बसले. पाऊस थांबलेला होता आणि घरात वर चढले आणि जोरदार पाऊस आला. क्या म्हणजे बात आहे. आपल्याला चॅप्टर चालू आहे म्हटलं ना की आपल्याला त्याच्यावर काम करायची इच्छा होते. क्या बात आहे. खरंच इच्छा होते की आपण काय काय करू शकतो. प्रत्येक चॅप्टरची आपण जर खरंच म्हणजे एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं ना, तर आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळू शकतात. हे मला रिअलाइज झालं. क्या बात आहे. क्या धन्यवाद. बात. नाईस नाईस. अमेझिंग. काय जबरदस्त दोन्हीच्या दोन्ही पॉवरफुल शेअरिंग्स आणि मॅजिक डस्ट टू यू छायाताई. मॅजिक डस्ट टू यू. गॉड थँक्यू. ब्लेस यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान वाटलं. आजचा हृदयस्थ जादू चॅप्टर पण खूप छान आहे आणि शेअरिंग पण खूप मस्त झालेले आहेत. एकदम ते म्हणतात ना, अरविंद सर काय म्हणतात, दिल खुश कर देता, तसं झालंय आज. मस्त मस्त छान वाटलं. शेअरिंगचं तुम्ही आधी म्हणाल्यामुळे आज छान वाटलं आणि सगळ्यांचं शेअरिंग ऐकून. तर आपण आजचा 20वा चॅप्टर चालू करणार आहोत, हृदयस्थ जादू. सगळ्यांनी शांत बसायचे, जमिनीवर पाय टेकायचे आहेत आपले आणि शांत बसायचंय. हातातल्या सगळ्या गोष्टी ठेवायचंय, पाठमान सरळ. बसले सगळे? मला कोणीतरी येस. मला सांगायचंय, हो कारण हो मला हो. दिसत नाहीये येस येस ना, बिकॉज दॅट वाय. दॅट इज वाय. येस येस. ओके. जमिनीवर पाय टेकायचे, पायाला छान जमीन फील करायचे आणि पाठमान सरळ, डोळे बंद. मी सांगेन ते फॉलो करायचे. श्वास घ्यायचाय, मोठा दीर्घ श्वास घ्यायचाय, होल्ड करायचाय, श्वास सोडायचाय. श्वास घ्यायचाय, होल्ड करायचा, सावकाश सोडायचाय. श्वास घ्यायचाय, असा जोरात घ्यायचा, होल्ड करायचा आणि सावकाश सोडायचाय. आता तुमच्या मनाला मी सांगेन त्या अवयवावर न्यायचंय आणि त्यांना रिलॅक्स करायचंय. ओके. तर रिलॅक्स, तुमचं माइंड, तुमचा ब्रेन, तुमचा मेंदू रिलॅक्स, तुमचे डोळे रिलॅक्स, तुमचे कान, तुमचा जबडा, तुमचं नाक रिलॅक्स, तुमचा गळा, तुमची मान रिलॅक्स, दोन्ही खांदे, दोन्ही हात, हाताची बोटे रिलॅक्स, पाठीच्या कणा, पूर्ण पाठ, सीट आपली बसायची रिलॅक्स, तुमची चेस्ट, पोट रिलॅक्स, तुमच्या दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय रिलॅक्स, पायाची बोट रिलॅक्स. आता तुमच्या श्वासावर लक्ष द्यायचंय आणि हृदयावर हात ठेवायचाय. सावकाश तुमच्या हृदयावर हात ठेवायचाय. फील करायचंय तो श्वास घेताना, श्वास सोडताना हृदयामध्ये काय कंपन होतंय, फील होतंय का बघा. श्वास घेताना हृदयामध्ये काही कंपन होतंय का, जाणवतंय का बघा. तुमच्या मनाला हृदयावर न्या. श्वास घेताना, श्वास सोडताना मन तुमचं हृदयावर आले. आता त्या हृदयाला त्याच्याशी आपण बोलायचंय की हे हृदया, माझे शरीर बनण्याच्या आधी सुद्धा तू तयार झालेलास. 24/7 तू माझ्यासाठी काम करतोयस. मी सुखी असू दे, मी दुःखी असू देत, मी हसत असू देत, रडू देत, झोपलेला असू देत, जागा असू देत, तू कंटिन्यू माझ्यासाठी काम करतोयस. मी अगदी हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर, अगदी ब्रेन डेड असेल किंवा कोमामध्ये असेल,
कंटिन्यू माझ्या बरोबर आहेस तू. अगदी जन्मल्यापासून तर ह्या वयाच्या टप्प्यावर पण तू माझ्याबरोबर मला साथ दिलीयस. तूच आणि तूच आत्तापर्यंत मला माझ्या जन्मापासून ते आत्ताच्या जीवनाच्या ह्या वळणापर्यंत तूच एकट्याने माझी साथ दिलीये. माझ्या सुखात तू होतास, माझ्या दुःखात तू होतास. माझ्या भावना अपडाऊन्स मध्ये पण तूच होतास, तूच साथ दिलीस. जे काही मागितलं तुझ्या हृदयातून, जी गोष्ट मी मागितली ती मला मिळालेली. आणि मी माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत तूच माझ्या बरोबर असणार आहेस. थँक्यू. थँक्यू माय हार्ट. थँक्यू. मनापासून म्हणा. सावकाश श्वास घ्यायचाय आणि सावकाश हळूहळू सोडायचाय. आपले हात जेव्हा तुम्ही तयार असाल, तुमचे दोन्ही हात एकमेकांवर घासायचेत आणि तुमच्या डोळ्यांवर ठेवायचे. तुमचं झालं असेल तर मला तुम्ही सांगू शकता, आपण चॅप्टर चालू करायचंय. थँक्यू. मस्त वाटलं. वेलकम. तर हृदयाची जादू हा चॅप्टर चालू करण्यासाठी हृदयाशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. का बरं? फक्त हा सेपरेट चॅप्टर आहे बघा, हृदयस्थ जादू. सगळे बॉडी ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये किती आहेत, ह्याच अवयवाला वेगळं असं स्पेशल खास स्थान दिले. का बरं दिले बघा बरं? काहीतरी आहे की नाही त्याच्यात, खूप मोठी पॉवर आहे की नाही. त्याच्यामुळे हे चॅप्टर सुद्धा हृदयासाठी, हृदयस्थ जादू किती सेपरेट दिलेलं आहे. अख्ख्या 28 चॅप्टर मध्ये 20वा चॅप्टर येतो आणि ते पण ऍडव्हान्स लेवलला. त्याच्याशी कनेक्शन झालं एकदा, माझ्या हृदयाशी कनेक्शन झालं, तर मी ग्रॅटिट्यूड कितीही केले, मला पाहिजे ते मी अचीव करू शकणार आहे. मला पाहिजे ते मटेरियलिस्टिक बाहेरच्या जगातल्या गोष्टी मला मिळणार आहेत. फक्त मला त्याच्याशी कनेक्ट व्हायला शिकायचंय. सो आजचा आपण आपला 20वा चॅप्टर चालू करूयात, हृदयस्थ जादू. कृतज्ञता म्हणजे सहृदयतेची जाणीव. जीन बाप्टिस्ट मॅसिव्ह, फ्रेंच क्रांती कार्यकर्ता, 1743 ते 1818 मध्ये त्यांनी सांगितले. कृतज्ञ म्हणजेच काय सांगितले त्यांनी, तर सहृदयाची जाणीव, म्हणजे तुमच्या हृदयातून ती कृतज्ञतेची भावना, जाणीव निर्माण करणं कृतज्ञतेची. आतापर्यंत चॅप्टर मध्ये आपण 19व्या पर्यंत जे काही शिकलो, काय सांगितलं, कृतज्ञता करा. पण काय करायचंय, फील करा. काय करायचंय, फील करायचेत. जर मी त्या भावना निर्माण करू शकले माझ्या हृदयातून, तर ते माझं मॅनिफेस्टेशन, जे काही माझे मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये, मला ज्या गोष्टींमध्ये जादू हवे, जी माझी स्वप्न पूर्ण करायचे, ती खूप फास्ट पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश, ती भावना तुम्हाला आत मनात तीव्रतेने जाणवणं महत्वाचं असतं. काय म्हणाले ते बघा, की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कृतीमध्ये सगळ्यात मुख्य काय आहे, मेन काय आहे, फिलिंग्स कुठून येतात, हार्ट मधून. राग आला,
कुठे जाणवतं बघा बरं. राग आला की तुमचं हृदयाचे पंप बीट्स बघा कसे होतात, धड धड धड. म्हणजे सगळे इमोशन्स मध्ये. भीती असली की तुमच्या हृदयाचे ठोके कसे असतात, राग असला की कसे ठोके असतात, इवन वासना असेल त्यावेळेस सुद्धा ठोके कसे असतात. आणि तुम्ही जेव्हा शांत कूल असता, ध्यानामध्ये असता, तेव्हा तुमचे हृदयाचे ठोके कसे असतात. तुम्ही फार आनंदी असता तेव्हा तुमचे हृदयाचे ठोके कसे असतात. खूप उत्साही असाल, खूप एक्साइटमेंट असेल, हृदयाचे ठोके कसे असतात. किती तो म्हणजे ह्या भावना कुठून येतात. एवढं जर सगळं माझ्या हृदयातून होतंय, हृदयामुळे होतंय, आणि त्यासाठी मी त्याच्याशी कनेक्शन करणं आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, आणि मी एकदा त्याच्याशी कनेक्शन का करायला शिकायचंय आपण हृदयाशी. कारण मला ज्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये माझी जी स्वप्न आहेत, मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणजे काय, मला घर हवंय, कार हवंय, मला ह्या पद्धतीचा जॉब हवाय, मला नातेसंबंध चांगले पाहिजेत, हे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. मला इकडे जायचंय वेकेशनला, तिकडे फिरायचंय, सोनं नाणं घ्यायचंय, डायमंडचा नेकलेस घ्यायचाय, आहे की नाही. ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये जे माझी स्वप्न पूर्ण करायचे, ती पूर्ण स्वप्न करण्यासाठी मला माझ्या हृदयाशी कनेक्शन करता आलं, तर माझे खूपच स्पीडमध्ये जे मी कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला जर भावनेची जोड मिळाली, तर मी माझ्या मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये मला पाहिजे ते मी अचीव करू शकते. नथिंग इज इम्पॉसिबल. मग इंग्लिशमध्ये तर काय म्हणतात, इम्पॉसिबल ह्या शब्दामध्येच आय एम पॉसिबल हे लिहिलेलं असतं. इम्पॉसिबलचं काय स्पेलिंग आहे, आय एम आणि POSSIBLE जे काही स्पेलिंग आहे त्याचं. तर त्याच्यातच काय, इम्पॉसिबल मध्येच काय आहे, आय एम पॉसिबल. मग एवढं जर मोठ्या सगळ्यात म्हणजे माझ्या मॅनिफेस्टेशनसाठी जर एवढ्या भावना महत्वाच्या आहेत, तर मी आज ह्या चॅप्टर मधून आपल्या हृदयाशी कनेक्ट कसं व्हायचं आणि कृतज्ञतेला त्याची भावनांची जोड कशी द्यायची आणि मी माझे स्वप्न कशी स्पीडमध्ये पूर्ण करायचे, हे आपण आजच्या चॅप्टर मधून शिकतोय. याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता, तेव्हा बाहेरच्या जगातील ज्या गोष्टीबाबत कृतज्ञता व्यक्त करायचे आहे त्यामध्येही वाढ होईल. याचं कारण काय, जेव्हा मी भावनांना कृतज्ञतेला भावनांची जोड देईल, ज्या बाहेरच्या गोष्टींबद्दल मला गोष्टी ह्या कृतज्ञता व्यक्त करण्यामुळे मला बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजेच काय, आता छाया पण एक्झाम्पल दिलं, आपल्याला उबाळे सरांनी पण शेअरिंग केलं, दोघांच्या पण शेअरिंग मध्ये बघा, छायाताईंना कोरडं ठणठणीत घर जायचं होतं, एक्झॅक्टली गेल्या त्या. उबाळे सरांनी तर त्यांची स्वप्न सांगितलं पण नव्हतं, पण त्यांनी फक्त थँक्यू थँक्यू दिवसभर विथ फिलिंग केलं त्यांना. म्हणजे त्यांनी तर त्या गोष्टी विचार पण नव्हत्या केल्या, पण त्या स्वतःहून आल्या त्यांच्यापर्यंत. एवढी मोठी जर इमोशन्सची आणि कृतज्ञतेच्या जोडीमुळे जर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या मटेरियलिस्टिक गोष्टी, म्हणजे आपण ह्युमन्स इथं जेव्हा मनुष्य म्हणून धर्तीवर जन्माला येतो, त्यावेळेस आपण सगळ्या बाबतीत आपले प्रगती करायला आलेलो असतो, म्हणजे शारीरिक, मानसिक, इंटेलेक्च्युअल, बौद्धिक लेवलला. परत ह्याची मटेरियलिस्टिक, नातेसंबंध, आरोग्य, पैसा, सगळ्यांमध्ये आपण आपली प्रगती करायला आलेलो असतो, शिकायला आलेलो असतो त्या गोष्टींमध्ये. मग माझ्या लगेच काय बघा, मटेरियलिझम मी पहिल्या पण चॅप्टर मध्ये सांगितलेलं, जेव्हा तुम्ही कृतज्ञता करायला लागता ना, सगळ्यात पहिला रिझल्ट तुमचा मनी एरियामध्ये येतो. मनी एरियामध्ये सगळ्यात पहिला रिझल्ट येतो तुमचा. बिकॉज कारण की मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये मनी हा फक्त रिवॉर्ड आहे. म्हणजे काय, तुम्ही जे काम करताय त्याच्या बदल्यात मिळालेलं रिवॉर्ड, आणि ते मोजता येतं आपल्याला, लगेच दिसतंय, हो की नाही. तर त्यामुळे आपल्याला त्याच्यातला रिझल्ट पटकन दिसून येतो.
दीर्घकाळ कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर आपोआप ती हृदयात खोलवर रुजलेली जाते. म्हणजे काय, आपण कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिलं तर पहिल्यांदा आपण म्हणजे जे काही नवीन प्रॅक्टिशनर असतात ते म्हणतात आम्हाला फिलिंग्स नाहीत देता येत, म्हणजे फिलिंग्स येत नाहीत. आपण म्हणतो ना असं मनापासून खूप थँक्यू म्हणा, आभारी आहे म्हणा, नाही स्टार्टिंगला येणाऱ्या फिलिंग्स. पण जेव्हा तुम्ही कंटिन्यू करत राहाल तेव्हा आपोआप तुमच्यामध्ये त्या फिलिंग्स येणार आहेत. जसे छायाताईंच्या आल्या, आजचा चॅप्टर त्यांचा झाला पण नव्हता, पण त्यांच्या आपोआप त्या पहिल्यापासून प्रॅक्टिसेस करतायत, त्यामुळं त्यांच्यामध्ये ती जाणीव म्हणजे त्यांच्या ते कृतज्ञतेचं आचरण कंटिन्यू करण्यामुळे त्यांच्यात त्या फिलिंग्स, हृदयातल्या फिलिंग्स आपोआप त्यांना जोड लागलेली आहे त्या कृतज्ञतेला. मात्र आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. म्हणजे काय म्हणतात ते, आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ लागतो ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. कोलमडून पडणार आहे म्हणजे काय, ते गणणार नाहीये, पण काय होणार आहे ते, तुम्ही ज्या स्पीडनी जायला पाहिजे त्याच्या डबल स्पीडनी तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचणार आहे. बिकॉज तुम्ही आज तुमच्या हृदयाशी स्वतःच्या कनेक्ट करणार आहात स्वतःला. हृदयस्थ जादूची कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. आभारी आहे जादूचे क्षण जाणून घेऊन उच्चारावे लागतील. वैज्ञानिक संशोधनातून दिसून आलं आहे की कृतज्ञता व्यक्त करताना ज्या वेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लगेचच तुमचं हृदय जास्त नियमितपणे आणि एकतानतेने कार्य करू लागते आणि त्याचा परिणाम तुमची रोग प्रतिकारक शक्ती आणि आरोग्य सुधारण्यामध्ये होतो. तुम्हाला आत्ता जेव्हा तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः कनेक्शन आता आपण जे छोटंसं, मला वाटतं 1-2 मिनिटाचंच आपण हृदयाशी कनेक्ट करण्यासाठीचं स्टार्टिंगचं मेडिटेशन घेतलं. कोणी मला आता सगळं ज्यांना सांगता येईल त्यांनी नक्की सांगावं की कोणी तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्ट होऊ शकला आणि अगदी मनापासून तुमच्या हृदयापासून तुम्ही हृदयाला थँक्यू म्हणाला. खुशीनी आता लगेच सांगितलं येस, तिचं तिच्या हृदयाशी कनेक्शन झालेलं. ती म्हणाली की माझं झालं आणि मी खूप म्हणजे माझ्या हार्ट पासून हार्टला मी थँक्यू म्हणाले. अजून कोणी? मी. येस, छायाताई. मी. निकिता. नाईस, निकिता. मी पण. वाव, हृदयाशी कनेक्ट होऊ शकला तुम्ही. काय फील झालं तुम्हाला जेव्हा तुम्ही नॉर्मल थँक्यू म्हणता आणि आज जेव्हा थँक्यू म्हणाला, काय फील झालं? लिटरली हृदयाचा आवाज, मी जे म्हणते अनहद नाद मला ऐकायचा आहे, मी म्हणायची, पण आज मला खरंच त्याचा आवाज ऐकू आला. क्या बात आहे, नाईस. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्ट होता, तुम्ही बघा ना, आपल्याला पहिली लोक म्हणायचे दिल से जो भी मागोगे भगवान खुदा तुम्हें ऊपर से नीचे आके देगा. हिंदीमध्ये तर म्हणतात ना असंच, डायलॉग आहेत हिंदी मूवी मधले. मराठीमध्ये पण आपल्याला मराठीत काय म्हणतात, हृदयापासून जे मागशील ना ते मिळेल. का ते बरं? शाहरुख खानचा पण डायलॉग तेच एक्झॅक्ट. की आघात मागोगे तो पुढे काढण्यात आते आपको उससे करेक्ट, मिला दे. दिल से मांगो. दिल से मांगो म्हणजे काय, हृदयाला सांगा तुम्ही. अरे तुमचं हृदयच तुम्हाला त्या गोष्टी आणून देणार आहेत. का बरं? हृदयच का आणून देणार आहेत तुम्हाला, मिळवून देणार आहेत गोष्टी? कारण फिलिंग्स कुठे आहेत माझ्या, अँगर कुठे आहे माझा, मला भीती कुठे आहे? भीती वाटली की माझी छाती धडधड धडधड करायला लागतं की नाही? कुठे आहेत सगळ्या फिलिंग्स? सगळ्या फिलिंग्स माझ्या जर हृदयात आहेत
तर मला माझं स्वप्न पण कोण देणार आहेत, पूर्ण करणार आहे? हृदय करणार आहे. कोणाच्या तरी शिट्ट्यांचा आवाज येतोय. प्लीज म्यूट करा तुम्हाला स्वतःला. सो एक मिनिट. निकीला तर तसं आहे का? झालं, केलं तिचं दिवस. सो तुम्हाला सगळ्या जर भावना माझ्या हृदयातच आहेत, माझं स्वप्न कोण करणार आहे पूर्ण? मग मला स्वप्नापर्यंत पोहोचवणार कोण आहे? माझ्यापर्यंत आणून कोण देणार आहे? हृदयच. म्हणून आपण हृदयाशी स्वतःला कनेक्ट करायचं. पण आपण काय करतो, कधी कधी काय करतो आपण त्याला कोणीतरी इतर लोकांमुळे, कोणाच्या तरी विचित्र वागण्यामुळे, कोणीतरी काहीतरी बोलल्यामुळं आपण कोणाला त्रास देत असतो? आपल्या हृदयाला. कोण असतं सांगा बरं? म्हणजे कोणीतरी तिसरं काहीतरी बोललं, कोणीतरी काहीतरी मला म्हणालं आणि मी त्रास कोणाला देते? हृदय. पहिलंच तो एकतर 24 माझ्या जन्माच्या आधीपासून कंटिन्यू तो माझ्यासाठी काम करतोय. मी झोपली, जागी आहे, काही त्याला माहित नाही, तो त्याचं कंटिन्यू काम करतोय. 24/7 काम करतोय. आणि प्लस मी हे बाकीचं बर्डन पण त्याला देतीये. काय करते मी? त्याला बाकीचं पण बर्डन देते. म्हणजे त्याला मी घाबरवते, त्याला मी राग आणते, टेन्शन देते, स्ट्रेस देते. बिचारा कंटिन्यू आपल्यासाठी काम करतोय, त्याला आपण अजून बाहेरच्या गोष्टींनी, बाहेरच्या लोकांमुळे अजून त्यांना त्रास देतोय. तर आपण हा पॅराग्राफ संपला की अजून एक छोटंसं मेडिटेशन करणार आहे ना आपण, त्याची माफी पण मागणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल, पण असा प्रयत्न करणं फायद्याचंच ठरेल. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ही कृती यायला लागेल आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगानं वाढत आहे हे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा ही कृती मी कंटिन्यू बेसमध्ये करेन, इवन मी माझ्या हृदयाशी कनेक्ट करून त्या क्षणी मी माझं स्वप्न जे आहे ते बोलले तर ते माझं पूर्ण होणार आहे. फक्त माझ्या हृदयाशी कनेक्ट व्हायला शिकायचंय आणि फक्त स्वार्थी पण बनायचं नाहीये. त्याला पहिलं थँक्यू म्हणायचंय. तो काय करतोय, तो काय देतोय मला, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आणि माझं स्वप्न त्याला सांगायचंय. आपोआप माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर आपल्याच काही चुकांमुळे आपण आतापर्यंत माझ्यातल्या सगळ्यात बेस्ट फ्रेंडला, माझ्यातल्या सगळ्यात मोठ्या साथीदाराला आजपर्यंत मी इग्नोर केलेला आहे. दुसऱ्या कोणाच्या तरी कृतीमुळे मी सतत त्याला तणावाखाली, स्ट्रेस खाली नेलेलं आहे. तर त्यासाठी आपण आज माफी मागणार आहे. तर सगळ्यांनी परत एकदा शांत तुमच्या हातातल्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत, शांतपणे बसायचंय. मी सांगेल त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ओके. हातातल्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, डोळे बंद. रेडी असेल तर मला कोणीतरी येस म्हणा, म्हणजे मी पुढच्या गोष्टी हे करेन. येस. ओके. डोळे बंद. श्वास घ्यायचा मोठा, होल्ड करायचे आणि सावकाश सोडायचे. श्वास घ्यायचाय, होल्ड करायचंय आणि सावकाश सोडायचंय. सावकाश श्वास घ्यायचाय, होल्ड करायचंय आणि सावकाश सोडायचंय. आता तुमचं मन तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये एक्झॅक्टली आपल्याला म्हणतात ना तिसरा डोळा आहे तिथे न्यायचंय. तुमचं मन न्यायचंय तिथे. तुमचं मन तिकडे नेलं
तुमचे मन तुमच्या दोन्ही डोळ्यांवर लिहायचंय. पहिला उजव्या डोळ्यावर मन लिहिलं, नंतर डाव्या डोळ्यावर मन न्यायचंय. परत तुमचं मन तुमच्या दोन भोवळ्यांच्या मध्ये आणायचंय. परत तुमच्या मनाला तुमच्या नाकाच्या टिपवर, नाकाच्या शेंड्यावर आणायचंय. शेंडा फील करायचाय. नाकाचा शेंडा फील होतोय का? बरोबर. एकच सेकंड, माझं आता हे झालंय. सॉरी, माझं नेटवर्क गेलेलं. तर तुमचं मन तुमच्या नाकाच्या शेंड्यावर न्यायचंय. शेंड्यावर नेलं, फील करायचंय. तुमचं मन तुमच्या गळ्याच्या, म्हणजे तुमच्या वोकल कार्ड, आवाज स्वरयंत्र, जिथे आपला स्वर निघतो तिथे न्यायचंय मन. तुमच्या डाव्या खांद्यावर, तुमच्या डाव्या कोपरावर, तुमच्या कोपरापासून तुमच्या हाताच्या बोटांपर्यंत मन न्यायचंय. तुमचं मन उजव्या खांद्यावर, फील करायचंय. खांद्याच्या सेन्सेशन फील करायचे. तुमच्या उजव्या कोपऱ्यावरून सरळ पुढे तुमच्या हाताच्या बोटांपर्यंत मन न्यायचंय. हाताच्या बोटांवरून परत एकदा तुमच्या स्वरयंत्र, जिथे आपल्या गळ्याच्या तिथे आहे, तिथे आणायचंय. माझं मन परत हृदयाशी कनेक्ट करायचंय. श्वास घ्यायचाय, फील करायचाय. तो माझ्या हृदयातून श्वास येतोय आणि हृदयात परत जातोय. त्या हृदयाचे धडकन, त्याचं पंपिंग मला फील होतंय. त्याचं धडकणं फील होतंय. माझा श्वास घेताना वर येतोय, हृदय कसं हालतंय, श्वास सोडल्यानंतर हृदय कसं आकुंचन पावतंय, प्रसरण पावतंय, फील करायचंय. आता त्या हृदयाला म्हणायचंय, थँक्यू हृदया, आत्तापर्यंत तू मला खूप साथ दिलीयस. माझ्या सुखामध्ये, माझ्या दुःखामध्ये तू मला 100% साथ दिलीयस. एकमेव मला समजणारा, मला आतून समजणारा, माझ्या भावना समजणारा एकमेव तू आहेस. मला कधी आनंद झाला तर तू उत्साहाने मला साथ देत होतास. कधी मला दुःख झालं तर तू मला प्रेमाने जवळ घेत होतास. तूच मला साथ देत होतास. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू माय हार्ट. आय एम सॉरी माय हार्ट.
मला माफ कर माझ्या हृदया. मी तुला इग्नोर केलं, इतर लोकांच्या वागण्याचा त्रास तुला होऊन दिला. कितीतरी वेळा घाबरले, कितीतरी वेळा रागाने तुझे हार्टबीट्स वाढले. कितीतरी इमोशन्स मध्ये मी डाऊन गेले, खाली उतरले आणि प्रचंड वेदनेतून सफर झाले. क्षमा कर मला. मला इतकी वर्ष साथ दिलीस, माझ्यासाठी कंटिन्यू काम केलंस, त्या सगळ्या भावनांमध्ये तू मला साथ दिलीस, त्यासाठी मी तुझा मनापासून थँक यू. आय लव्ह यू माय हार्ट. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू माय हार्ट. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू माय हार्ट. सगळ्यांनी आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आणि मनापासून म्हणायचंय, आय एम सॉरी माय हार्ट. मी आतापर्यंत तुला इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा कर. थँक यू. मला इतकी वर्ष साथ दिलीस, माझ्यासाठी सतत काम केलंयस. आय लव्ह यू.一 सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा हळूहळू ध्यानातून बाहेर पडायचंय. तुम्ही बाहेर पडला असाल तर मला सांगणार आहात, आपण पुढे जाणार आहोत. येस. ओके. आता हा पार्ट ऑफ दिस म्हणजे आपण जे आता ध्यान केलेलं छोटंसं फॉरगिव्हनेसचं, ते ह्या चॅप्टरशी कनेक्टेड नव्हतं, पण मला घ्यावंसं वाटलं कारण आपण आत्तापर्यंत आपल्या हृदयाशी कनेक्ट पण झालो नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत आपल्यासाठी खूप केलंय. म्हणजे अगदी आपल्या बाहेरच्या गोष्टींचा त्याच्यावर इतका परिणाम आपण केलेला, पण आपण त्यासाठी साधं फॉरगिव्हनेस पण मागितलेलं नव्हतं त्याला, किंवा त्याची माफी पण मागितली नव्हती. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्याशी कनेक्शन पण होईल आणि त्याची माफी पण मागून झाली आपली सगळ्यांच्या. आणि पॉवरफुल, म्हणजे आज आणि उद्या फुल मून आहे, तर एक पॉवरफुल एनर्जी आपली ग्रुपची असते, म्हणून मी ठरवलेलं की फॉरगिव्हनेस आपण थोडंसं घेऊयात यात. थँक्यू. वेलकम छायाताई. सो आपण पुढे जाणार आहोत. हृदयाच्या जादूची कृती करताना तुमचे मन एकाग्र करा आणि तुमचे लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. म्हणजे आपण आता जसं म्हणजे म्हणजे हे आम्हाला अश्विन मॅमनी शिकवलेलं की तुम्ही तुमच्या हृदयाशी कसं कनेक्ट करू शकता. तुम्ही असे बाकीच्या बॉडी पार्ट्सवर तुमचं मन न्यायचं आणि हृदयावर नेलं तर तुम्ही हृदयाचे पंपिंग, अक्षरशः डॉक्टरांना हे लावावं लागतं ना, स्टेथोस्कोप, आणि नंतर ते त्यांचे हृदयाचे ठोके ऐकू शकतात आपले, हो की नाही. पण आपण जर अशी स्वतःच्या हृदयाशी कनेक्शन केलं ना, तर तुम्ही हृदयाचे ठोके सुद्धा ऐकू शकता. एवढी पॉवरफुल ही टेक्निक आहे. म्हणजे ते किती तुम्हाला ह्यातून कनेक्शन करता येत असेल, तुम्ही ही वापरू शकता, तुम्ही डेव्हलप करू शकता, की जेणेकरून तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्ट करू शकता. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर यानं काही फरक पडत नाही. तुमचे डोळे मिटून घ्या, कारण त्यामुळे तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं सोपं जातं.
त्याच वेळी मनामध्ये आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. काही वेळा तुम्ही याचा सराव केला की मग तुम्हाला डोळे मिटण्याची गरज पडणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते, असा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे डोळे बंद करून केलं की तुम्ही खूप मनापासून थँक्यू म्हणता. कधी कधी आपण डोळे उघडून म्हणतो, पण म्हणजे आपल्या डोळ्याला बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी दिसत असतात. आणि जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा ऍक्च्युली आपण स्वतःशी कनेक्ट होत असतो. त्यामुळे ते जास्त तुम्हाला फिलिंग्स येतात त्याच्यामुळे. हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखीही काही गोष्टी करू शकता. तुम्ही तुमचा उजवा हात हृदयावर ठेवून तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणू शकता. किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्ही म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहेत अशीही कल्पना करू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही फक्त तोंडातूनच बोलताय असं नाही, तर तुमच्या हृदयातून. आणि ऍक्च्युली तुम्ही हृदयाशी कनेक्ट होता ना, त्यावेळेस तुमच्या हृदयातूनच तो थँक्यू हा शब्द आल्यासारखा जाणवतो. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या अशा कोणत्या 10 तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं त्याची यादी करा. म्हणजे आता जेव्हा तुम्ही हृदयाशी कनेक्ट करता त्यावेळेस तुम्ही काय करायचंय की जेव्हा तुम्ही ही जी कृती करता, म्हणजे हृदयाशी कनेक्ट करायची जी कृती आहे जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस काय करू शकता, तुम्ही तुमच्या तीव्र 10 इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं त्याची यादी करा. आणि प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करा. म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्ट व्हायचंय ते क्यू म्हणायचं आणि तुमच्या इच्छा तुम्ही बोलू शकता. म्हणजे मगाशी पण मी तुम्हाला हे बोललो होते. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचा. ती प्रत्येक इच्छा वाचून झाली की तुमचे डोळे बंद करा, तुमचे मन हृदयावर केंद्रित करा आणि मन एकाग्र झाले की अगदी हळूवारपणे आभारी आहे हे जादूचे शब्द पुन्हा उच्चारा. तुम्हाला जर मी सूचना उपयुक्त वाटल्या तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्हालाही ह्यासाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या त्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे. त्यात वाढ झाल्याचे तर तुम्हाला जाणवेलच, पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छा पूर्तीसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमय वाढवली आहे हेही तुमच्या येईल. म्हणजे इतकं तुम्ही तुमच्या 10 इच्छा तुम्ही लिहून काढा किंवा लिहून काढायच्या, वाचून घ्यायच्या आणि हृदयाशी आपल्या कनेक्ट व्हायचंय, त्यासाठी थँक्यू म्हणायचंय आणि त्या इच्छा मनातली मनात उच्चारायच्या किंवा मोठ्याने बोला. पण मी तर सजेस्ट करेन, म्हणजे मी सजेस्ट करत नाही, आमच्या अश्विन मॅम तर म्हणतात की तुम्ही मनातली मनात बोला. जेव्हा तुम्ही हृदयाशी कनेक्ट होता त्यावेळेस तुम्ही मनातली मनात बोलून हृदयाला सांगायच्या त्या इच्छा आणि थँक्यू म्हणायचंय, तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात. अजून आमच्या अश्विन मॅम काय सांगतात, जेव्हा तुम्ही गार्डन मध्ये जाता किंवा तुमच्या घरामध्ये एखादं मोठं झाड असेल जे तुमच्या कवेत बसेल. तुम्हाला माहितीये का, सायकोलॉजिकली आता मूवी मधून पण दाखवतात. म्हणजे ही खूप जुनी कृती आहे, पण मी आता तुम्हाला ती सांगणार आहे. आता तर मूवी मधून पण दाखवतात. मला असं वाटतं की तुमचं हार्ट जेव्हा आम्हाला तर यू कॅन हील युअर लाईफ मध्ये जेव्हा आम्ही सगळे चॅप्टर करत होतो तेव्हा अश्विन मॅमनी काय सांगितलेलं, जेव्हा तुम्ही तुमचे लव्ड वन म्हणजे कोण, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, मोस्टली बायोलॉजिकल म्हणजे मुलं, बायोलॉजिकल म्हणजे आपली मुलं, तर त्या मुलांना तुम्ही पूर्ण 1 मिनिटाचा हक करता. ते पण माझं साईड हक नाही, म्हणजे एका साईडनी नाही करायचं, तर डायरेक्टली समोरासमोर हक करायचं. म्हणजे तुमचं हृदय तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी कनेक्ट झालं पाहिजे. असं जेव्हा हक करताना तर तुम्हाला 1 मिनिटानंतर इतकं रिलॅक्स वाटेल आणि इतकं पॉझिटिव्ह वाटेल की खूप पॉझिटिव्ह वाटेल. ही असाइनमेंट त्यांनी आम्हाला करायला लावलेली. अजून एक सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्ही आपल्याला झाड काय देतं, कार्बन डायऑक्साईड. आपण काय घेतो, आपलं झाड काय ऑक्सिजन देतो आणि आपण काय देतो,
आपण सोडतो कार्बन डायऑक्साईड. आपल्याला आवश्यकता असते ऑक्सिजनची, झाडाला आवश्यकता असते कार्बन डायऑक्साईडची. आपण जेव्हा समोर व्यक्तींना समोरासमोर मिठी मारतो, हक करतो, त्यावेळेस आपलं हृदय एकमेकांशी कनेक्ट होत नाही. तर म्हणजे जेव्हा आपली डावी बाजू असते तेव्हा समोरच्या माणसाची उजवी बाजू, म्हणजे दोन्हीकडे वेगवेगळ्या दिशेला हृदय येतं, आहे की नाही? हृदयाशी हृदय कनेक्ट होतं का? समोरून आपण मिठी मारली, हक केले आपल्या बाळाला वगैरे तर नाही होत. पण झाडाला तुम्ही स्वतः मिठी मारली तर तुमचं हृदय त्या झाडाच्या हृदयाशी कनेक्ट होत असतं. तुम्ही तुमच्या निगेटिव्ह इमोशन्स, तुमचे पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा तुम्ही तुमची स्वप्न सांगितलं तरी त्यावेळेस पूर्ण होऊ शकतात. किंवा कारण की त्या दोन हृदय डिरेक्टली कनेक्ट होतात ते त्या सिच्युएशन मध्ये, तुम्ही जेव्हा झाडाला मिठी मारता तेव्हा. पण ते झाड कसं पाहिजे? तुमच्या कवेत बसेल एवढंच. खूप मोठं झाड नाही घ्यायचं, तर पूर्ण तुमच्या कवेत. अगदी तुम्ही खूप मेंटली डिझास्टर असाल, म्हणजे खूप काही स्ट्रेस असेल एखाद्या दिवशी, तर तुम्हाला झाडाला मिठी मारली, तुम्ही झाडाला मिठी मारली, अख्खा डोळे बंद करून मिठी मारली आणि त्याच्याशी बोललात ना, तर तुमच्यातल्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स खूप रिलॅक्स वाटतं तुम्हाला. ही कृती करून बघा. आता सायकोलॉजी मध्ये याचा वापर खूप करतात. आम्ही हे करतोय, अनब्लॉक एक नवीन पुस्तक करतोय. नवीन पुस्तक नाही तर फार जुनच आहे. EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे स्ट्रेस रिलीफ साठीच. किंवा तुमचे चक्रास बॅलन्सचे जे 7 चक्रास असतात त्यांना काय म्हणतात त्याला, रिलीज इमोशन्स रिलीज करण्यासाठी आणि चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी. ऍक्टिव्हेट नाही, मला असं वाटतं की चक्राच हे करण्यासाठी. जे ब्लॉक्ड आहेत त्यांना ब्लॉक्ड कशामुळे असतात, तर ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स असल्यामुळे, इमोशनली जे काही भीती वगैरे याच्यामुळे, तर त्यांना आपण हे करायचे, बरं करायचं, त्याला काय म्हणतात, हील हील करायचंय आपण त्याला. तर त्याच्यामध्ये ना एक तास ह्याच्यावर गवताला हक करायला सांगितले. काय सांगितले ते माहितीये का तुम्हाला? तर तुमचं हृदय डायरेक्टली कनेक्ट होणारा एकमेव असा आपल्या पृथ्वीवरच्या ह्या गोष्टी आहेत, तुम्ही डिरेक्टली हार्ट टू हार्ट झाडाशी कनेक्ट होऊ शकता. आपण जेव्हा पुरुष स्त्री असू देत, आई मुलगा असू देत, नवरा बायको, जेव्हा तुम्ही हार्ट टू हार्ट समोरून हक करता, समोरून मिठी मारता, तेव्हा दोघांचे हृदय विरुद्ध दिशेला असतात. त्यावेळेस तुम्ही हार्ट टू हार्ट झाडाशी कनेक्ट होता. त्यामुळे तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असाल, झाकी मारली, सांगितलं तिथे रडला, तुम्ही विदिन 15 मिनिटात मोकळे होता, रिलॅक्स वाटतं तुम्हाला. मराठी मूवी असेल गुलाबी मूवी पाहिलाय का कोणी? अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि मला वाटतंय श्रुती मराठेचा मूवी आहे बघा, आता रिसेंटला तो. तर त्याच्यामध्ये बघा तिघींची स्टोरी आहे की त्या तिघी आई नसतात, पण एकाच ठिकाणी जयपूरला फिरायला गेलेल्या असतात. त्यात अश्विनी भावे ही डॉक्टर असते आणि तिच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसा दिवशीच तिचा नवरा, अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच तिचा नवरा तिला डिवोर्स द्यायचा सांगत असतो. तिघी तिकडे जयपूरमध्ये क्षेत्रातले असतात, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन आलेले असतात आणि ती डॉक्टर असते आणि मग ती एकटी ट्रिपला जायला ठरवते. तिथे त्यांचं जे काही मैत्री होते वगैरे आणि त्या खोटं बोलत असते की मी एकटीच आली सोलो ट्रिपला वगैरे वगैरे असं. पण नंतर ते डिवोर्स दिला आणि ती खूप स्ट्रेस मध्ये आणि तिने ठरवलं एकटी ट्रिप करायला देतात. मग ती स्वतः डॉक्टर असून मग सायकॅट्रिस्ट कडे जाते. त्या सायकॅट्रिस्टने बघा तिला काय सांगितलेलं आहे, कारण तिला ऍक्सेप्टच होत नव्हतं की
नवऱ्याच्या सगळ्या मला माहिती होतं. त्याचे मॅरिटल अफेअर्स माहिती होते. तो कसा बाहेर जायचा ते सगळं माहिती. दोघे नामांकित डॉक्टर असतात. मी त्याला प्रत्यक्षाने माफ केलेलं असतं तरी पण तो त्याला डिवोर्स का मला द्यायचा आहे. आणि ही एवढी मोठी कर्तबगार डॉक्टर स्वतः ती असते. एवढं मोठं मी उभं केलंय एवढं सगळं माहिती असताना त्याला प्रत्यक्षाने माफ केलं. ह्या टप्प्यात हे का करायचं असतं डिवोर्स. तर त्या सायकॅट्रिस्टनी त्याला स्वतःला पत्र लिही, गवतावर चाल आणि झाडाला मिठी मारायला मध्ये पण त्या सायकॅट्रिस्टने इतकी पॉवरफुल टेक्निक आहे ती. झाडाला मिठी मारायची, डिरेक्टली हार्ट टू हार्ट कनेक्ट. झाडाला मिठी मारली आणि त्याच्याशी तो जे देतोय तुम्हाला जे काय ते पृथ्वीशी कनेक्ट, पृथ्वीतून मिळालेलं आहे मला ते. हाडाचा डायरेक्ट कनेक्शन कुठे आहे? आपल्या मदर अर्थशी आहे की नाही, आपल्या धरती मातेशी आहे की नाही कनेक्शन. जेव्हा तुम्ही त्याला सारे कृतज्ञता व्यक्त केली आणि तुम्ही तुमच्या मनातली इच्छा जरी सांगितली तर ती पूर्ण स्वप्न करायची. पण फक्त तुम्ही तुमच्या हृदयाला त्याच्या खूप मनापासून थँक्यू म्हणायचं असतं त्याला. इतके पावलं गोष्टी आपल्याला आपल्यामध्ये आलेल्या आहे या पुस्तकाच्या निमित्ताने. माझ्या तर खूप साऱ्या. थँक्यू युनिवर्स. तर मी आता हे एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलं का तर की तुम्हाला म्हणजे हृदयाशी कनेक्ट झालीये. कधी आपली म्हणजे ब्रेकडाऊन असेल का इमोशनल कनेक्ट करून झाडाला जर मिठी मारली तर तुम्हाला खूप रिलीज होईल. तर हे सांगितलं. तर तुम्हाला कधी करायचं असेल, तुम्हाला त्या सिच्युएशन मधून जाताना काही अडचण येत असेल तर तुम्ही त्या लेवल केलं तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छांबाबत किंवा जेव्हा तुम्ही कधीही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारता त्यावेळी होऊ शकता. अशी दिवसातून 2दा ही जादू केली तर त्याचा मोठा परिणाम तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर दिसून येईल. म्हणजे तुम्ही जेव्हा त्यावेळेस तुमची स्वप्न तर पूर्ण होणारच आहेत. स्वतः खूप आनंदी म्हणजे तुम्ही कंटिन्यू तुम्हाला खूप हॅपी आनंदी वाटतंय, असं मला खूप आनंदी वाटतंय, उत्साही वाटतंय, तर ते तुमची जाणीव झालेली दिसेल. एकदा का तुम्ही हृदयाची बघितली की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. ही भावनेची खोली वाढते. जेवढी एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. जेव्हा ही भावनेची खोली वाढते तेव्हा रागावून टाकणारी भावना शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची निर्माण होते. तुमचे डोळे अश्रूंनी अंगमाचे येतात. म्हणजे केवढी पॉवरफुल टेक्निक आहे की नाही. आवाज येत नाहीये हा. आवाज बंद झालाय हा. लाईट गेलेली इथली त्याच्यामुळे कदाचित झालं असेल. एकच मिनिट. म्यूट होतंय.
रुद्राची मम्मी तुमचा आवाज येतो म्हणजे त्यांचा आवाज पण यायला पाहिजे लाईट गेली असेल तर. येस, पण इथे काही येतोय का आवाज? हो, पण काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती. विचारतो मी. एक सेकंड. तू पण बघ. म्यूट केले ना त्यांनी, खुशीने म्यूट केलंय. नाही नाही, तिने म्यूट केलेलं नाहीये. इथे म्यूट येतंय, कसं काय येतंय काय कळत नाही. इथे तर दिसत नाही ना. हॅलो. आता येतोय का? एकच मिनिट थांबा. खूपच लॅग करायला लागलाय आता. हो. एक मिनिट. लॅपटॉपच पूर्ण लॅग करतोय. तुझं नेट नाही का झालं ते? रेंज ठिकाणी सोड सोड. फोनवर मिळणार होतीस का तू? पाहिलं बुक इकडे ओपन कर. एक मिनिट ठेवते. तुम्ही वर आहे. तोपर्यंत तुम्ही हृदयावर थांबा आणि श्वासावर लक्ष ठेवत डोळे झाकून थांबा. आपण कृतज्ञता व्यक्त करू. ओके. माझं जर लॅपटॉपमध्ये थोडंसं ब्रेकडाऊन झालं म्हणून मला आवाज येत नव्हता. म्हणजे होतच नाही, मी इकडून म्यूट अनम्यूट होतच नव्हतं. आवाज येतोय आता? हा. तर आपण शेवटचा पॅराग्राफ तुम्ही ऐकला का, की काहीच नाही तुम्हाला ऐकायला आलं? म्हणजे का येस की येस काहीच येतोय. नाही तुम्हाला ऐकायला नाही, आलं? शेवटचा पॅराग्राफ नाही ऐकायला आला. ओके, ठीक आहे. मी आता शेअर स्क्रीन शेअर करते स्क्रीन करते आणि आणि आपण इथून पुस्तक आपण वाचूया, मी इकडे बोलते. ठीक आहे. तर आपला शेवटचाच पुस्तक पॅराग्राफ वाचूयात, मी राहिलेला इकडे आहे. बोलते. ठीक आहे, तर आपला शेवटचाच पॅराग्राफ राहिलेला आहे. एकच मिनिट. स्क्रीन शेअर नाही केले तरी चालेल, पुस्तकातून हो हो, वाचून दाखवू. चालेल, ठीक. ओके. ओके, तर तर एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही काही वेळा करून बघितली की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. म्हणजे तुम्ही स्वतःशी ही हृदयाची जी जादू आहे, हृदयाशी कनेक्शन करायची जादू आपण जर केली तर तुमच्या भावनांमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसेल. ठीक आहे.
कृतज्ञतेमुळे भावनेची खोली वाढते. जेवढी एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून तुम्ही ती व्यक्त करता, तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा तुमच्या हृदयाशी कनेक्ट कराल आणि जेवढं तुमची ती फीलिंग्स, तुमच्या भावना चांगल्या येतील, तुम्ही हृदयाशी कनेक्ट केला की आपोआप तुमच्या मनापासून थँक्यू म्हणलं जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही भावना आणि हृदय ह्यांचं कनेक्शन करून थँक्यू म्हणाल, त्यावेळेस तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये विपुल प्रमाणात गोष्टी मिळत राहणार आहेत. जेव्हा ही भावनेची खोली वाढते, तेव्हा तुमच्या हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते. म्हणजे आपण आता तुम्ही मेडिटेशन मध्ये स्वतःला कनेक्ट करू शकला असेल हृदयातून, तर तुम्हाला जाणवलं असेल की तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणाला तर तुमच्या हृदयातून ते कंपन किंवा ते हृदयातून एक वेगळी फिलिंग्स तुम्हाला नक्कीच जाणवली असेल. तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच येतात. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूनं तुम्हाला यापूर्वी कधीही न जाणवलेली शांततेची आणि आनंदाची भावना जाणवू लागली. तर जेव्हा तुम्ही हे कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला खरंच आतून खूप शांत आणि आनंदाची पण भावना अशा दोन्हीही जाणवणार आहेत. तर आपला हा चॅप्टर इथेच संपलेला आहे आज. छोटासा चॅप्टर होता. फक्त तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्टेड होऊन कसं तुम्ही हे करू शकता, तुमच्या भावनांची साथ जोडून कृतज्ञता व्यक्त करू शकता. ह्यासाठी ह्या चॅप्टरचं खूप महत्व आहे. बघा, तेवढंच इतकी पॉवरफुल ते हृदयाशी कनेक्शनची जर कृती तुम्ही करून बघितलं, तर तुम्ही जे काही आयुष्यामध्ये तुमची स्वप्न असतील ते तुम्ही खूप फास्ट मध्ये तिथपर्यंत पोहोचू शकता. एवढं इम्पॉर्टंट आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सनी दिलेलं ऑर्गन आहे हृदय. किती बघा, आज आपल्याला रिअलाइज झालं का किती गोष्टी तो आपल्यासाठी करतोय आणि आपण त्याच्याशी कनेक्ट झालो, त्याला आपण बेस्ट फ्रेंड मानलं, त्याला साथीदार मानला, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे पाहिजे, जसा पाहिजे तसा आनंद मिळवू शकतो. जे पाहिजे ते मटेरियलिस्टिक गोष्टी अचीव्ह करू शकतो. तर आजचं चॅप्टर आपला इथे संपलेला आहे. जादूची कृती क्रमांक 20. आपण आजची असाइनमेंट काय आहे ह्या चॅप्टरची समजून घेऊया. हृदयस्थ जादू. पहिलं काय आहे की तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजणी करा. म्हणजे 10 वरदान लिहायचे आहेत. ते लिहून झाले की प्रत्येक वरदान वाचायचंय आणि वाचल्यानंतर 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचंय. आणि आता तर तुम्हाला कळालंय, नुसतं थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचंय का? नाही, तर खूप मनापासून 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचंय. सेकंड काय, तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. तुमचं मन ज्यावेळी तुमच्या हृदयावर एकाग्र करता, त्यावेळी डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. तुमच्या सर्वोच्च अशा 10 तीव्र इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा. डोळे मिटा आणि परत एकदा हळुवारपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा. म्हणजे जेव्हा तुम्ही हृदयाशी डोळे बंद करून हृदयाशी कनेक्ट व्हाल, त्यावेळेस तुमची 10 जे काही स्वप्न आहेत ते मनातली मनात बोलायचे आहेत, फील करायचे आहेत आणि ते मिळाले तसं समजून थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचंय. आज झोपी जाण्यापूर्वी मॅजिक रॉक म्हणजे जादूचा दगड हातात घ्यायचा. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणायचे. कृती करायचे म्हणजे कधी कधी आपण मॅजिक रॉक हातात घेतो, इमेजिन करतो आणि तसंच झोपतो. तसं नाही करायचं. तर इमेजिन करून झाल्यानंतर त्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं आहे आणि मगच झोपायचं आहे. तरच ती कृती ओके, तर आजचा चॅप्टर इथे संपलेला आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता आता. आजचा चॅप्टर समजला का? माझा जरा लॅपटॉप लॅक ऑफ होत, काय लॅग होतोय जरा.
त्यामुळं मला जरा गडबडलं. पण आजचा चॅप्टर समजला का? समजला नसेल तर विचारू शकता. कारण मध्ये जरा ब्रेक झाले 1-2. तर काही समजलं नसेल तर विचारू शकता. समजलंय सगळ्यांना. काय म्हणायला छायाताई? समजलंय सगळ्यांना म्हटलं. ओके समजलं. ओके, तर आजचा चॅप्टर असाच होता आणि जसं मी सांगितलंय अगदी सेम तसं हृदयाशी कनेक्ट करायचं असं नाही. जसं तुम्हाला कम्फर्टेबल आणि इझी वे तुमच्या मनाने करू शकत असाल तसंही करू शकता. मी सांगितलं तसंही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ओके. किंवा पुस्तकात जसं सांगितलंय की तुम्ही तुमच्या हृदयावर हात ठेवायचे आणि तुमच्या हृदयाशी कनेक्ट व्हायचे, तसंही करू शकता. ओके. काही हरकत नाही. कोणाला काही बोलायचंय, कोणाला काही विचारायचंय? हा बोला उबाळे. आवाज नाही येत आहे तुमचा. मी आतापर्यंत अश्विनी मॅडमचे लेक्चर केलेत, अरविंद सरांचे पण केलेत, 30चे पण काही केलेत. तुम्हाला एक गोष्ट नाही समजली अजून, की रात्री झोपताना जे मॅजिक रॉक आपण हातात घेतो त्यावेळेस तुम्ही सांगता की सगळ्यात चांगल्या गोष्टी का सगळ्यात चांगली गोष्ट, हे क्लिअर नाही झाले मला. आता मी माझं एक्झाम्पल सांगते. आज जर दिवसभरामध्ये मी सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी मी डोळे उघडले आणि जर मी ग्रॅटिट्यूड केले असतील, म्हणजे मी सकाळी उठले, छान ब्लँकेटसाठी थँक्यू म्हणले, हे मग तर माझी मॉर्निंग चांगली गेली, वाव. परत माझा इमेजिन करायचंय माझा अख्खा दिवस उठल्यापासून ते झोपेपर्यंत कसा कसा गेला. मी सकाळी उठले, माझे सगळी कामं लवकर आवरली, वाव. परत मी ऑफिसला गेले, छान माझं ऑफिस मधली मीटिंग छान झाली, मी माझ्या बॉसशी छान बोललो, जे काय असेल ते वाव. मी जी काय आज दिवसभरात कामं सांगितलेली ती सकाळी सगळ्यांना सांगून ठेवली, वाव. सगळ्यांनी व्यवस्थित करतो असं मला सांगितलं, सगळ्यांनी टायमिंग दिले, 4 वाजता करेन, 5 वाजेपर्यंत करेन किंवा 2 दिवसात करेन. माझे जे सप्लायर्स वेंडर्स होते त्यांच्याबरोबरची मीटिंग होती, बोललो, वाव. परत काय जे काही मला आठवेल त्यातली मला परत दुपारी लंच केला, लंच केल्यानंतर जे काही माझं ऑफिस मधलं काम झालं, ऑफिस मधून आलो, संध्याकाळचा स्नॅक्स खाल्ला, 7 वाजता घरी आलो, परत जाऊन मीटिंगला गेलो, आहे की नाही. जसं तुम्ही सांगितलं कोलाडला. त्यातली मला आवडलेली कुठली गोष्ट आहे? एकतर ती मीटिंग असू शकते किंवा मे बी असं पण असू शकते, वाव दुपारचा लंच काय डिलिशियस होता. मी तो पण इमॅजिन करू शकते की वाव दुपारचा लंच काय डिलिशियस होता. ती भाजी माझी फेवरेट भाजी होती, जी काय माझी असेल, की माझी सपोज छोले भाजी होती, छोले होते, छोले भटुरे होते. परत आज तर वाव खीर पण होती, छान सॅलड असतं, फ्रूट असतं, खाऊन काय मस्त वाटलं मला. मस्त वाटलं, वाव. असं इमॅजिन करायचंय आणि ते इमॅजिन करत करत थँक्यू म्हणायचं, युनिव्हर्स मला इतकं दिली, इतकी छान कंपनी आहे जिथे मी वर्क करतो, मला कम्फर्टेबल कामाला वाटतं, एवढं छान छान आमच्यासाठी जेवणाची अरेंजमेंट केलेली असते, धन्यवाद असं म्हणायचं आणि झोपायचं असतं. किंवा तुमची दुसरी पण असू शकते की वाव आमची मीटिंग किती छान झाली, ते माझ्यासाठी 3 तास वेट करत थांबले, त्यांनी मला खायला ऑफर केलं, छान वाटलं, थँक्यू युनिव्हर्स माझ्यासाठी एवढी छान मोठी अपॉर्च्युनिटी दिली, ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटीसाठी थँक्यू, ज्यांनी कार घेऊन आला माझ्यासाठी त्यासाठी थँक्यू. माझ्या आयुष्यामध्ये किती एंजल्स लोक आहेत जे माझ्यासाठी येऊन मला कार मधून घेऊन आले, तेवढ्या एंजल्स लोकांसाठी थँक्यू, वाव असं म्हणायचंय आणि थँक्यू म्हणून झोपायचंय. त्या तुमच्या आयुष्यामधल्या कुठल्या ज्या घटना आहेत, तुम्हाला सकाळपासून ते झोपेपर्यंतच्या घटना आठवायचे, त्यातली मला कुठली चांगली वाटली, तिच्यासाठी थँक्यू म्हणायचंय आणि झोपायचंय. दॅट्स इट. आता आलं का लक्षात मॅजिक रॉकची प्रॅक्टिस कशी करायची? ओके. ओके.
आता आता हृदयाची आता मला हे लक्षात आलं की उबाळेंनी मला आज 20व्या चॅप्टरच्या दिवशी विचारलेलं आहे की मॅजिक रॉकची प्रॅक्टिस याच्या आधी कोणाला समजली नव्हती, कोण हे करेक्टली करत नव्हते आपल्या ग्रुपमध्ये. का सगळे का सगळे बरोबर करत होते? असंच करत असंच करत होते की काही वेगळं करत होते? असंच करत होतो. ओके. ओके. आजचा पण चॅप्टर इतका पॉवरफुल आहे. तुम्ही तुमच्या हृदयाशी कनेक्ट केलं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. आणि जर आपल्यामुळे आपल्या बाहेरच्या काही लोकांमुळे आपण आपल्या हृदयाला त्रास देत असेल, त्या क्षणी थांबायचंय आणि हृदयाची माफी पण मागायला शिकायचंय, फॉरगिव्हनेस करायचंय. तर हे पण जसं मी हृदयासाठी कृतज्ञता व्यक्त करते, तसंच हृदयाला माझ्या इतर लोकांमुळे मी माझ्या हृदयाला जर त्रास देत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फॉरगिव्हनेस नक्कीच मागायचंय. ओके. तर मला हेच फक्त सांगायचं होतं. आणि तुम्ही तुमच्या सगळ्यात पॉवरफुल आपल्याला युनिव्हर्सने दिलेली गोष्ट आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत खूप फास्ट मध्ये जाल. अजून उबाळे तुम्हाला अजून विचारायचंय का? बोलू शकता. काय विचारायचंय? आता तुम्ही मगाशी झाडाचं उदाहरण दिलं की झाडाला मिठी मारून तुमच्या हार्टचं फिलिंग्स झाड घेतो आणि त्या पद्धतीने तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते इथे रिलीज करतो तो. हो. परंतु हे जेव्हा मी घरी येतो, तुम्हाला पण किती वेळा मी सांगितलेलं की माझ्या कुंडीतली झाडं मी आलं की खूप अगदी मनपूर्वक डोलतात. ते माझ्याकडे फिलिंग करून बघतात. मी किती वेळा मी माझ्या मनी प्लांट वरून पण सध्या माझ्या मुलांच्या वरून जसं हात फिरवतो तसं माझ्या मनी प्लांट वरून मी हात फिरवतो. ते खरंच खूप ग्रेट आहे. म्हणजे त्याच्यामुळे मला इतकं रिलॅक्स वाटतं ना. त्या कुंडीतली झाडं माझी वाट बघतात असं मला वाटतं कधी कधी. अगदी 2 दिवस करेक्ट. झालं. येस मला खूप छान फिलिंग वाटतं. अगदी. तुम्हाला येस येस ह्याचं त्याचं नाव मला आठवत नाहीये आता, पण मी एक्झॅक्टली नक्की शेअर करेन की ज्यांनी हा शोध लावलेला आहे, ज्या सायकॅट्रिस्टनी शोध लावलेला आहे की झाडं फिलिंग समजतात, त्याचं नाव मला नाही आठवत, त्यांनीच ऍक्च्युली हे शोध लावलेला आहे आणि त्यांनी त्याचं रिसर्च केलेला त्या झाडांवर. तर त्यांनी तो रिसर्च करताना त्यांनीच सर्वप्रथम जगासमोर आणलेलं की झाडं आपली ऐकतात, आपल्या इमोशन्स फील करतात आणि आपल्या इमोशन्स आपण त्यांच्याशी रिॲक्ट पण करतात. तर त्याला सगळी लोक वेडी समजत होती. ते म्हणत होते हा काय वेड्यासारखा असा बोलतोय, असं थोडीच असतं तेव्हा कधी. आणि जेव्हा मग ते म्हणाले की तू प्रूफ करून दाखव आम्हाला की झाडं कशी काय अशी रिॲक्ट करतात. मग त्यांनी प्रूफ केलेलं, त्यांनी निवडुंगाचं झाड, डेझर्ट मधलं झाड, ज्याला सगळे काटेच असतात की नाही, ते सगळ्या काटेरी झाड, त्यांनी ते झाड लावलेलं दारात. आणि त्याची बायको तर त्याला सोडून गेलेली. तुम्ही गुगलवर सर्च करा त्याचा, तो हा रिसर्च पेपर त्याचा दिसेल की त्यांनी प्रूफ केलेलं आहे की झाडाला फिलिंग्स असतात ते. तर त्यांनी जेव्हा त्याची बायको सोडून गेली की हा वेड्यासारखा झाडांशी बोलत वगैरे असतो म्हणून सोडून जाते त्याला. पण मग त्याला प्रूफ करायचंय की मग त्यांनी काय केलं, ते निवडुंगाचं झाड लावलेलं. निवडुंगाचं झाड लावलं आणि तो इतका त्याच्याशी त्या झाडावर प्रेम करायचा. पण तो म्हणतो, त्या झाडाला म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतोय, पण हे मला कळणार कसं की माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचतंय. तर हे मला जर तू पण माझ्यावर प्रेम करतोयस, तुला माझ्या फिलिंग्स कळतायत, हे तुला दाखवायचं असेल तर तू तुझी एक फांदी पूर्ण बिना काट्याची तू बुगवून दाखवायची मला. तर मला कळेल की मी तुझ्यावर जे प्रेम करतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय. आणि हे त्याला तो तसंच प्रेम करायचा, झाडाची काळजी घ्यायचा, त्याच्याशी बोलायचा आणि हे त्याला बोलायचा पण. आणि खरोखर त्या निवडुंगाच्या झाडानी एक फांदी, ते बोलल्यानंतर काही दिवसात एकही काटा नसणारी फांदी उगवलेली.
ह्या ह्या रिसर्चनी रिसर्चनी त्यांनी प्रूफ केलेलं की झाड सुद्धा झाडाला सुद्धा झाडाला feelings सुद्धा असतात. फिलिंग्स असतात आणि हे आणि हे आणि आता तर खूप सारे सायकॅट्रिस्ट, काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट ह्या गोष्टींना जास्त बढावा देतात की जेणेकरून तुमच्या इमोशन्स आतून बाहेरून रिलीज होतात. इमोशन्स आतून बाहेरून रिलीज होतात. कळालं? मला पण कळालं? सवय होती ना मिठी मारायची, झाडाला मिठी मारायची सवय होती. नाईस. नाईस. तुमच्यात खूप छान नॅचरल गोष्टी आहेत खरं छायाताई. मस्त. छान. समजलं छान. आलं समजलं उबाळे आलं साहेब तुमच्या उबाळे पण साहेब काही तुमच्या लक्षात पण काही तुम्हाला लक्षात तुम्हाला काय विचारायचं असेल बाकीच्यांच्या पण म्हणजे खूप खूप पॉवरफुल आहेत. इव्हन तुमचे सातीच्या साती चक्रा ब्लॉक असतात आपले मोस्टली चक्रात आपल्याला माहिती नसतं तर ते हील करण्यासाठी पण झाड जमिनीवर ह्याच्यावर गवतावर चालणं झाडाला मिठी मारणं खूप मोठी टेक्निक आहे ते. तुम्ही खूप स्वतःला रिलीज करू शकता इमोशनली पण आणि हे पण फायदे आहेत त्याचे. एवढे मोठे पॉवरफुल गोष्ट आपल्याला माहितीये. फक्त आपण नेचरशी कनेक्ट करायला शिकायचंय. दॅट्स इट. चलो देन बाय गुड नाईट सगळ्यांना. आज आपलं माझं जरा ब्रेकडाऊन झालेलं लाईटीमुळे बराच वेळ खूप छोटा चॅप्टर आहे. मी ठरवलेलं की छोटासा चॅप्टर आहे. चॅप्टर संपलं की थोडेसे 10 हृदयावरचे ग्रॅटिट्यूड लिहून घ्यावेत पण ऑलरेडी खूपच वेळ झालाय. तर काय छायाताई बोलायचं होतं तुम्हाला? नाही मला नाही बोलायचं. ठीक आहे ठीक आहे देन उद्या भेटूयात असंच नवीन चॅप्टर बरोबर. छान आणि तुम्ही जर उद्या स्वतःची स्वतः तुमच्या हृदयाशी कनेक्ट करा. तुमचे 10 स्वप्न त्याला सांगा कनेक्शन करून. कसा तुम्हाला अनुभव आलाय तो नक्कीच आज जसं छायाताई आणि उबाळे साहेबांनी शेअर केलं तसं तुम्ही इतर लोकांनी पण दुसरं कोणी केलं आणि तुम्हाला काय फील झालं तर ते नक्की शेअर करा उद्या. ओके बाय. थँक्यू. गुड नाईट. वेलकम. थँक्यू. बाय. गुड नाईट सगळ्यांना. बोलायचंय उबाळे साहेब बोला. काय विचारायचंय? नाही ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. शुभरात्री. ओके ओके गुड नाईट.